श्रावणीचं लग्न मोडून विशंभरने दिला रुद्राला चांगलाच धक्का. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, रुद्र श्रावणीसोबत खूप वाईट वागलेला असतो. त्यामुळे श्रावणी अपसेट होते आणि विचार करत असते. तेवढ्यात अपर्णा येते आणि ते श्रावणी काय विचार करतेस. श्रावणी अपर्णाला सांगते रुद्राने तिला ओढत आणलेलं आणि पेनाने तिच्या मेहंदीसोबत छेडछाड केलेली. आता अपर्णा म्हणते श्रावणी मी सगळं बघितलंय आणि मला असं वाटतं हे सगळं तू भैयासाहेबांना सांगायला हवं. श्रावणी आता जाते आणि म्हणते बाबा मी आत येऊ का. विशंभर म्हणतो हो हो ये ना, त्यात विचारायचं काय. ती आता जाते आणि शांत उभी असते. तो म्हणतो काय झालं, तुला काही बोलायचंय का. पण काही केल्या श्रावणीची काही हिंमत होत नाही. तो म्हणतो श्रावणी काय झालं. ती आता हिंमत करते आणि म्हणते बाबा मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. विशंभर विचारतो काय झालं. ती आता सांगते रुद्राने तिला ओढत आणलेलं आणि पेनाने तिच्या हातावर मेहंदी खराब केलेली. हे ऐकून विशंभरला खूप आश्चर्य वाटतं. आश्चर्याच काय धक्काच बसतो. पण तरीही त्याचा काही विश्वास बसत नाही. आणि तो म्हणतो काहीतरी गैरसमज झाला असणार. रुद्र असा मुलगा नाहीये, चांगला मुलगा आहे आणि तू काळजी करू नको, मी बोलतो त्याच्याशी. आता पुन्हा एकदा श्रावणीचं काहीच चालत नाही. ती मान हलवते आणि निघून जाते. पण काही केल्या विशंभरच्या डोक्यातून काही जात नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होते आणि विशंभरचं लक्ष सारखं रुद्रकडं असतं. तो आता नेहमीप्रमाणे श्रावणीवर हक्क दाखवतो. ते सगळं बघून विशंभर म्हणतो तुझ्यावर विश्वास ठेवून श्रावणीचं लग्न तुझ्याशी ठरवलं, तू असा कसा वागू शकतो हिच्याशी. तुला श्रावणीची माफी मागावी लागेल. नंदाका म्हणते विशंभर अरे हे काय बोलतोस, रुद्र ह्या घरचा जावई आहे, तू त्याला श्रावणीची काय माफी मागायला लावतोस. विशंभर म्हणतो नाही नंदाका, कुठल्याही स्त्रीवर अन्याय झालेला मी कधीच खपून घेणार नाही आणि इथे तर श्रावणी माझी मुलगी आहे. आता विशंभर मुलगी म्हटल्यावर नंदाकाचा खूप जळफळाट होतो. हे सगळं उभं राहून शुभू पण ऐकत असतो. विशंभर एवढ्यावर थांबत नाही आणि श्रावणीला म्हणतो लग्नाचा निर्णय तू घे. जर अजूनही तुझ्या मनामध्ये शंका असेल तर तू नकार देऊ शकतेस. आता मात्र शुभू आणि श्रावणीला खूप आनंद होतो. नंदाका म्हणते विशंभर अरे हे काय बोलतोस, उद्या लग्न आहे आणि हे लग्न मोडलं तर तुझीच बदनामी होईल. लोक म्हणतील शिक्षण मंत्र्याचं लग्न मोडलं. अरे लग्नामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात. तुला आठवतं ना ह्या श्रावणीने मोक्षाच्या लग्नामध्ये किती मोठा गोंधळ घातला होता. अरे हिला लग्नामध्ये गोंधळ घालायची सवयच आहे, म्हणून म्हणते तू हिचं अजिबात ऐकू नकोस. त्यापेक्षा आपण उद्याची तयारी करूया. विशंभर म्हणतो नाही नंदाका, आता सर्वस्वी निर्णय असेल तो श्रावणीचा. ती ह्या लग्नाला तयार असेल तर लग्न होणार, नाहीतर नाही. आणि मी बदनामीला घाबरत नाही. माझ्या मुलीच्या सुखापुढे मला कसलीही पर्वा नाही. रुद्र मात्र शांतपणे ऐकत असतो आणि म्हणतो नाही सर मी मागतो श्रावणीची माफी. तो विचार करतो श्रावणीची माफी मागितली की संपलं, पण नाही. विशंभर मात्र त्याच्या मताशी ठाम असतो. इकडे मात्र स्वीटीने शुभूच्या आईवडिलांना अड्ड घातलेली असते. आता शुभूचे वडील तर तयार असतात पण शुभूची आई नाही. आता यामधून शुभूला कसं सोडवायचं आणि स्वीटीचा माज कसा उतरवायचा हे कारभारणीला चांगलंच ठाऊक असतं. आणि पुढील भागामध्ये रुद्र आणि स्वीटीला चांगला धडा शिकवणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.